माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत काँग्रेसच्या वतीने सद्भावना दिवस आणि संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज दुपारी 3 वाजता षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा पार पडेल। या मेळाव्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सतीश पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील। याशिवाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। त्या मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये हा सगळा मेळावा पार पडणार आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। या काँग्रेसच्या वतीने सद्भावना दिवस आणि संकल्प मेळाव्याचे अपडेट आपण सुशांत सावंतकडून जाणून घ्यात। सुशांत, खरं तर संकल्प मेळावा, सद्भावना दिवस यातून कुठेतरी आगामी काळातल्या विधानसभेची गुंफण असू शकते। अगदी बरोबर आहे दीपक। आपण जर बघितलं असेल तर मागच्याच आठवड्यात महाविकास आघाडीचा महामेळावा जो आहे तो झाला, उद्धव ठाकरेंनी भाषण केलं। मात्र आज स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून सद्भावना दिवस आणि संकल्प मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। मी आता ज्या ठिकाणी खरं तर षण्मुखानंद सभागृहात इथे हा संकल्प मेळावा आणि सद्भावना दिवस जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी जर आपण दीपक बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकूणच जर बघितलं तर दीपक, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी काँग्रेसकडून देखील मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात येते। आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं खऱ्या अर्थाने आणि त्याचमुळे आता काँग्रेसचा उत्साह जो आहे तो वाढलेला आहे आणि याचमुळे आज सद्भावना दिवस, राजीव गांधी यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने सद्भावना दिवस जो आहे तो साजरा केला जाणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील या सद्भावना दिवसाला आणि संकल्प मेळाव्याला हजेरी लावणार आहेत। उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत ते देखील दीपक पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आपण जर पाहिलं असेल तर महाविकास आघाडीचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि खरं तर शिंदे गटावर टीका केली होती। त्यानंतर आज खरं राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचा सद्भावना दिवस आहे। या संकल्प मेळाव्यात देखील उद्धव ठाकरे काय बोलतायत ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरलं आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर काँग्रेसचे मोठे फलक जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नाना पटोले यांचे फलक असतील, बाळासाहेब थोरात यांचे, वर्षा गायकवाड यांचे फलक आहेत ते लावण्यात आले आणि कुठेतरी एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते या सद्भावना दिवसाच्या आणि संकल्प मेळाव्याच्या दिवसाच्या निमित्तानं करण्यात येत आहे। आपण जर दीपक बघितलं असेल तर दुपारी 3 वाजता खरं तर या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। मुंबईतील विविध पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील। आता या पदाधिकाऱ्यांसमोर नेमके काँग्रेसचे प्रमुख नेते काय बोलतायत, त्यासोबत उद्धव ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतायत, शरद पवार काय बोलतायत ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, सुशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।